हॅलो नमस्कार, कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। चला आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर हे बघा, आज मी बनवणार आहे इडली सांबार। तर बघा, सांबारासाठी मी वस्तू घेतलेली आहेत। हे बघा, चण्याची डाळ घेतलेली आहे, शेकटाची शेंग घेतलेली आहे, आपल्या कोकणामध्ये बोलतात शेवग्याची शेंग, आणि हे बघा दुधी भोपळा घेतलेला आहे, आणि आपला सांबार मसाला। तर चला आता आपण हे डाळ आहे ती आपल्याला घ्यायचे धुवून, डाळ धुवून घ्यायची आहे, आणि आपल्याला हे शेकटाची शेंग आहे ती छोटी अशी बारीक करून घ्यायची आहे। तर हे बघा, असं धुवून घ्यायचं आहे, जास्त चांगलं स्वच्छ असं बघा, असं धुवून घ्यायचं आहे। तर हे बघा, स्वच्छ असं धुवून घेतलेले आहेत शेकटाची शेंग, दुधी भोपळा वगैरे डाळ। हे बघा, आता आपण हे बघा, आता मी 2-3 ग्लास पाणी त्याच्यामध्ये टाकते। तर हे बघा, असं घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला टाकायचा आहे। हे बघा, असं मसाला त्यामध्ये टाकणार आहे। बघा, टाकून घेतलेलं आहे थोडा। आता आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, म्हणजे कसं शिजताना सर्व भाजीला मीठ लागू शकतो, लागेल म्हणजे कसं आहे, सर्व एक मिश्रण असं करून घ्यायचं आहे, आणि आपल्या 2-3 शिट्यांमध्ये आपला सांबार तयार करून घ्यायचा आहे। तर चला आता मी आता 2-3 शिट्यांची आपण शिट्यांची वाट बघूया। तर हे बघा, शेकटाची शेंग, आपण शेवग्याची शेंग घेतलेली आहे सोलून अशी व्यवस्थित अशी। तर आता आपल्याला हे बघा, छोटे छोटे पीस असे करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला दुधी घ्यायची अर्धी कापून, हे बघा अशी घ्यायची, अशी तिला सोलून घ्यायची आहे, बारीक बारीक छोटे छोटे कटके करून घ्यायचे, सोलून घ्यायचे व्यवस्थित अशी छानपैकी। तर हे बघा, आता सोलून घेतलेलं आहे। तर आता बारीक करून घ्यायचे छोटे छोटे पीस। तर हे बघा, आता आपण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे, बारीक चिरून घ्यायचं आहे, म्हणजे असं व्यवस्थित असं शिजतं। तर हे बघा, मी असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। तर हे बघा, छोटे छोटे पीस असे करून घेतलेले आहेत व्यवस्थित असे, म्हणजे कसं आपला इडली सांबार असा पतला झाला पाहिजे। हे बघा, असे करून घ्यायचे आहेत, आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी असे करून घेतलेले आहेत छोटे छोटे पीस। तर चला, हे आता आपल्याला मिक्स ह्याच्या कुकरमध्ये घ्यायचे सर्व मिक्स करून। तर चला आता आपण धुवून, तर चला आता आपला ह्या झालेला आहे। चला बघूया, छानपैकी असं बघा, असं केलेलं आहे। बघा, छानपैकी अशी शिजलेली पण आहे, सर्व एक मिश्रण झालेलं आहे। तर चला आता आपल्याला फोडणी द्यायची आहे, त्याला आता घासून घ्यायचं आहे, असं सर्व एक मिश्रण करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं होऊ शकतं। तर चला, ही बघा, एक कढई घेतलेली आहे। हे बघा, हे छानपैकी असं एकत्र करून घेऊया आपण, छानपैकी असं शिजलेलं पण आहे। चला, आता कढई टाकलेली आहे। तर 2 पळी तेल घ्यायचं आहे आपल्याला, कढईमध्ये सोडायचं आहे 2-3 पळी तेल। तर हे बघा, हे मसाले आहेत आपले नेहमीचे, हळद घ्यायची आहे, लाल मसाला, मिरची पावडर, आणि हे बघा तर चला, हा बघा, हिंग 1 चमची घ्यायचा आहे। तर चला, राई जिऱ्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर 1 चमचा राई आहे, 1 चमचा जिरं घ्यायचं आहे आपल्याला।
आपल्याला कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत 2-3 आणि 1 चमचा आपल्याला हिंग त्यात सोडूया. बघा आता 1 चमचा हळद घेऊया, 1 चमचा आपला मिरची पावडर घेऊया, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेऊया आणि आपल्याला सांबार मसाला टाकायचा आहे 2 चमचे त्याच्यामध्ये. असं एकत्र करून घ्यायचं आहे. तर हे बघा असं आता आपल्याला हे सांबार माणसाचे असं सोडायचं आहे. तर हे बघा आपला सांबार आता तयार झालेला आहे. 1 ग्लास पाणी टाकायचं आपल्याला. तर हे बघा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता आपण उकळी येऊन द्यायची आहे त्याला. तर माझी रेसिपी कुठून बघताय ते पण सांगा. तर हे बघा सांबार आता आपला तयार झालेला आहे. उकळी येण्याची वाट पाहूया आपण, म्हणजे कसं छानपैकी असं सांबार तयार. तर हे बघा माझी रेसिपी कुठून बघताय ते सांगा, कुठल्या देशातून, कुठल्या गावातून वगैरे, कुठल्या राज्यातून. तर चला येऊ द्या उकळी 2 मिनिटे. छानपैकी अशी उकळी येत आहे. उकळल्यावरती छान असं चवीला येतं. तर हे बघा उकळी, तर हे बघा उकळी आलेली आहे छानपैकी अशी चवदार. उकळी चांगली येऊन द्यायची आहे तिला एकदम. बघा असे सर्व एकत्र झालेलं आहे. बघा असं एकत्र झालं पाहिजे. आता श्रावण महिना चालू आहे, तर आपण नॉनव्हेज वगैरे खात नाही, तर अशी आयटम बनवून खायचे. तर बघा श्रावण महिना चालू झाल्यावरती असे पदार्थ बनवून घ्यायचे आहेत आपल्या. ते बघा असे पदार्थ बनवायचे आहेत आपल्याला. तर हे बघा सांबार माझा तयार झालेला आहे, इडली सांबार. तर चला आता जास्त टाईम घेतलेला आहे तुमचा मी. रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेलवरती क्लिक करा. चला तर जय सद्गुरू.